तर बघा इथे लाईट गेलेली आमची अचानकच रात्रीच्या मला वाटतं 1च्या दरम्यान गेलेली आणि मला जाग आली 1:15च्या दरम्यान गरमीमुळं. तर लाईट गेलेली. मग गुन्नूचे पप्पा बसलेले गुन्नूला आहे करत पेपरनं वारं घालत. पण मी त्यांना म्हटलं अहो बघा तरी आपलीच गेली का बाहेरची पण गेली आहे सगळ्यांची. मग त्यांनी जरा चेक केलं तर सगळ्यांचीच गेलेली. दरवाजे पण सगळ्यांचे ओपन होते. मग हे बोलले आपला पण दरवाजा मी ओपन ठेवतो तू झोप. आणि मग तिथे दारातच ते उभे राहिलेले. मग माझी कधी झोप लागली मलाच कळलं नाही. मग नंतर लाईट कधी आली ते पण मला माहीत नाही. गुड मॉर्निंग. आज हालत लईच बेकार आहे का ती तुम्हाला नंतर सांगते कारण आता उशीर झाला. आज गुरुचा मराठीचा पेपर जरा त्याचं रिव्हिजन घ्यायचे. पूर्ण डब्याला काय बनवले डब्याला डोसे बनवले होते. उरकत्यात त्याला उठवते उरकत्यात. आज लय त्रास झाला. पुण्याला सोडून आले जे झोपली ना मी डोळं सुजलं असतं बघा. रात्रभर झोपणार रात्रभर म्हणजे रात्री झोपलं 12ला म्हणून मराठीचा पेपर होता ना. तर मराठीचं काय होतं माहिती आहे का काना मात्रा आहे त्याला एवढं जमत नाही अहो. इंग्लिश मिडियमच्या कोणाचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. मग रात्री 11 वाजले तरी त्याचा अभ्यासच घेत बसली. परत झोपाय 12 वाजल्या बरं का. 12 वाजता झोपलो. लाईट किती वाजता गेली हो कोण झोपा एक बहुतेक 1 वाजता लाईट गेली. ही जाग होतं मला जाग आली 1:15ला बहुतेक. लाईट गेल्यामुळं गरमी तुम्ही राहू शकत नाही बिना फॅनचं बिना एसीचं. 1:15ला जागी झाली. एसी म्हटलं पोराला व्हायचं वारं घाला पेपरानं ते बसलो तो वारच घालत. परत 1:15 5 10ला इसने म्हटलं बघा आपलीच गेली का सगळ्यांचीच म्हणून मी दरवाजा उघडला. सगळ्यांचीच गेली होती. मग यांनी परत दरवाजा उघडा ठेवला. दरवाजा उघडा ठेवला जरा भारी वाटलं. मग ती तर दारातच उभं राहिलं. मला म्हणली झोप. मग मी झोपली. परत कधी लाईट आली काय माहीत झोपच लागलेली माझी. त्याच्यामुळं झालंय नुसतं झोप नसली का नाही खरंच की लय अवघड आहे. आता लय काम आहे. स्वयंपाक करायचे सगळा मशीन लावायचे. गुरुच्या पप्पाने देवपूजा केली आत्ताच. त्या हारवाल्या ताई काय बहुतेक आल्या नाहीत अजून. पंचारती होती हे ठेवलं नाही का वरचं. उरकतो आता काम जरा. तोंड कशागत मारुतीगत झाले. झोपच नाही. आता उठू वाटत नव्हतं पण उठली. काम लय स्वयंपाक करायचे सगळं. हे बघा कारलं भिजत घातलंय मी आता. चिंचचं पाणी आहे. तुम्ही म्हणाले असं का काळं झालंय. चिंचचं पाणी मीठ तासभर भिजत ठेवणार आहे आता मी. हे आजूताईच्या पद्धतीचं कारलं करणार आहे आज. वांग कारलं चपाती का भाकरी ते ठरावते मूडवर असतं बरं का माझ्या. खरं बोलायचं मला पीठ मळायचा येतो कटाळा. कुणाला येतो. पीठ मळायला असलं का नाही की मला वाटतं सगळा स्वयंपाक झाला. आमच्या तिथं आता फॅन कमी करायचा चाललाय. गुरुज बाप्पा येते बरं का. रिमोटचं शेल संपलं वाटतं फॅनचं. कमी केला का तर आवाज नीट येत नाही बघा. कारलं करायचे आपल्याला. कांदा टोमॅटो आणि लसूण खोबरं घेतलंय. इथे घेतलंय चटणी एव्हरेस्ट मसाला हळद मीठ. हे कारलं भिजत ठेवलेलं कमीत कमी 1.5 तास चिंच आणि मिठाच्या पाण्यात. आणि इथे चिंच पण घेतली बरं का मी. आता बनवते. आधी थोडं जिरं टाकते. आता तेल लय कडलं असणार आहे. लय म्हणजे लय. हे बघा कारण लगेच टाकते कांदा. कांदा आता चांगला ब्राऊन होऊन देणार आहे.
कांदा बघा चांगला ब्राऊन झाला, आता त्याच्यात टाकूया टोमॅटो आणि लसूण खोबरं. फोन वाजतोय माझं, एक मिनिट. ह्याच्यात टाकूया आता चिंच आणि हा सगळा मसाला. आणि मी आता चांगलं भाजून घेणार आहे, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. तर आपला मसाला आता भाजला आहे बघा. त्याच्यात घेतात आणि काढला टाकून. एकच मिनिट थांबा, एकच मिनिट. आणि ह्याच्यात टाकूया थोडंसं आपण कूट. आपल्याला सुकच करायचं होता आणि काय पाणी टाकणार. पाणी कमी पडलं कारल्याला, म्हणून आता हे बघा ह्याच्यावर पाणी ओतलंय मी ताटावर, की ते आत नाही का हे होऊन जाईल. चिकन जसं वापलं होतं तसं ह्याच्यावर ओतलंय. आता शिजू द्या आता निवांत, आहे ना. कारलं तयार झालंय बघा आता आपलं, बरं का. निघाले मी आता गुन्नूला नाही, आज पण मीटिंग आहे परत. मला आपल्या झाडं दाखवतो, झाडं जरा लय फुलं लागलीत आपल्या झाडास. आता सदाफुली बघा आपली, हो का, लय फुलं. गुलाब दाखवतो, गुलाबाला तर बघा इकडे ये रे बाबा. एक, दोन, तिसरं कुठं गेलं, इकडे गेलं. मोगराला बी कळ्या लागले ते. परत ही एक आपलं पांढरं झाड आहे बघा, त्याला पण बघा किती फुलं लागले. कढीपत्ता तर बघा आपला, कढीपत्ता लय जोरात आला. जास्वंदीला पण फुलं लागले पण आपल्या, कळ्या बिळ्या लय लागले. ते आता खत घातलं की लय फायदा असतो. परत ही एक पांढरं झाड गेलं होतं पण फुटलं बाहेर, त्याला पण लागले आता फुलं. आणि आकाखंड आणलेली एक काडी गेली, दुसरी आली. आलेत आता आपली झाडं सगळी चांगली आलीत बरं का. बघा छत्र्या बघा माझ्या, त्यांच्या मम्मी म्हणते का दुपारी आमच्या पोरातून छत्र्या द्या. हे बघा छत्रे म्हणून जर आज 5 मिनिटं लवकर निघाली छत्र्या द्यायची. या जेवायला गुन्नूला आली बघा स्कूलमध्ये घेऊन, मीटिंग होती, आली मी. आम्हाला लवकरच जा बोलल्या टीचर, बाकीच्यांना ठेवलंय थांबवून जरा. तर बघा आपली कारल्याची भाजी, वांग, हे सकाळचा डोसा एक राहिला तो घेतला आहे मी आता. आणि भाकरी केली आहे बरं का. आणि इथे आहे भात. हे बस बाई जेवायला, चल बस लवकर धर. कारण अहो उद्या US 1 का 2 रे गुन्हे, उद्या US 2चा पेपर. आता वाजले 3, मला लिहायचं आहे त्याचं 3 चॅप्टर आहे. तर आता कशी तरी जेवणार आहे बघा पटकन, कारण मीटिंगमध्ये गेला लय वेळ गेला हो. तरी मला म्हटल्या म्हणजे गुन्नूला मला जा म्हणून, मग आलो आम्ही दोघं. आता पटकन जेवते. चांगलं तर लागेल ना कारलं. गुन्ही पण माझी खाती घासच सांगल आता कसं झालं, कसं झालं कारलं. अजिबात कडू झालं नाही, अजिबात म्हणजे कचलच करून बघा. बरं मी आता जेवते, उरकते, मला लिहायचे परत पटकन. तर बघा मी यायला होतं आता. बघा माझ्या मम्मी काय लिहिते EVS 2चं. EVS 2 उद्या गुणीचा लास्ट पेपर आहे बरं का. भरती जाऊ दे, मी तुला ते क्वेश्चन विचारते, ट्रू और फॉल्स. संत तुकाराम केम फ्रॉम देहू नियर पुणे. ट्रू. आता ट्युशनमध्ये गेला की आधी रीड करा 1 तास काय, मग नंतर लिहा, कारण आता लय दिवस आपण रिव्हिजन केलेलं नाही. उद्या गुणीचा बघा लास्ट पेपर आहे. हो
4 वाजता ट्युशन आहे बघा. आता वाजले 3:45. 2:04 आहे इथं का 4. बघा लोड झालेली. अजून 1.5 चॅप्टर राहिला आहे. कोणी बघते टी व्ही. म्हणलं बघ थोडा वेळ, कारण शाळेत नाव आले की पोरं लिहिते म्हटलं. ग्रेट. हनुमानचं काय आहे? तुम्ही आन्सर लिहिला असेल. ट्रू और फॉल्स चाललंय का बाय? अच्छा. आता हे काय आहे? श्री चक्रधर स्वामी वॉज ओरिजिनली अ प्रिन्स फ्रॉम बेंगाल. बेंगाल. मग काय आहे त्याचं? फॉल्स. व्हेरी गुड. ओके, ओळखतो आता आम्ही. चला. खेळती बघा, लागला बॉल. घाबरते किती बघा. लागलं. हळू खेळ. मारतंय का काय काय माहिती नाही. मारायचं, मारल पण काय सांगावं. झालं म्हणते. तर बघा आता क्राफ्टसाठी आणला आहे पेपर्स. अरे अजून एक कोणता कलर असतो रे फ्लॅग मध्ये? नाही माहिती. व्हाईट ना? हां व्हाईट पेपर्स नाही आहेत. आहे की. कुठं आहे? नीट बघ. स्काय ब्ल्यू आहे गुणी. आता हे A4 साईज पेपर दिलेले ना सुयशने. तू लागणार आहे त्याच्यावर बनवायचे गुणी. चला होऊन घ्या सगळ्यांची काळजी. तर लाईक, सबस्क्राईब आणि कॉमेंट करून नका विसरू. तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.